सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक पुणे महामार्गावरील घंटी म्हसोबा मंदिर, पासपोर्ट कार्यालय, शिखरेवाडी गुरुद्वारा आणि जेवियर हायस्कूल परिसरातील गतिरोधक निकामी झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिक त्रस्त होते। या ठिकाणी वारंवार अपघात होत होते, अनेक नागरिक जखमी झाले तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला होता। या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन गणेश कदम आणि सौ सुप्रिया गणेश कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नवीन गतिरोधकांचे काम हाती घेण्यात आले। या कार्याबद्दल गणेश कदम, सुप्रिया कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यक्रम अधिकारी शेवाळे, अभियंता आहेर आणि शाखा अभियंता भडांगे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। नागरिकांनी या ठिकाणी नवे गतिरोधक उभारण्याची मागणी केली होती। या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी, संपर्क प्रमुख गणेश कदम, स्वर्गवासी राजाभाऊ कदम, सार्वजनिक वाचनालय अध्यक्षा आणि नाशिक रोड विकास मंच अध्यक्षा सौ सुप्रिया गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी करण्यात आली होती। परंतु आंदोलनाआधीच विभागाने कामाला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गणेश कदम आणि सुप्रिया कदम यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून नागरिक कौतुक करीत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील जेवियर हायस्कूल असेल, घंटी म्हसोबा मंदिर असेल, पासपोर्ट कार्यालय, शिखरेवाडी पॉईंट असेल, जे गुरुद्वारा असेल, असे अनेक ठिकाणी गतिरोधकाची जे काही गतिरोधक जे होते ते निकामी झाले होते आणि त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडत होते। अनेक लोकांनी या ठिकाणी मागणी केली होती की अपघात झाल्यानंतर काय गव्हर्नमेंटचे दुसरे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी पाहणी केली होती, परंतु काम होत नव्हतं। मोठ्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे तो कामाचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण झाला होता। आज राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता शेवाळे साहेब असतील, त्याचप्रमाणे डेप्युटी इंजिनियर असतील आहेर साहेब आणि नॅशनल हायवेचेच राष्ट्रीय महामार्गाचे आमचे भडांगे साहेब, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी भडांगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे। आपण बघत असाल की गेल्या अनेक दिवसांची जी मागणी होती आज ती पूर्ण होताना आपण दिसत आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी गतिरोधकाचं काम चालू झालेलं आहे। जे गतिरोधक थोड्या मोठ्या प्रमाणात मोठे झाले होते त्यांना त्या ठिकाणी कमी करून पुन्हा एकदा नवीन गतिरोधक काम चालू केलं आहे। या गतिरोधकांना या ठिकाणी आता पट्टे या ठिकाणी मारण्यात येणार आहे आणि पट्ट्यांबरोबर एक झेब्रा क्रॉसिंग, जेणेकरून रस्ता नागरिकांना क्रॉस करता येईल यासाठी झेब्रा क्रॉसिंगचं या ठिकाणी पट्टे मारले जाणार आहेत। संपूर्णपणे जी काही मागणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही केली होती त्या मागणीला कुठे या ठिकाणी यश येताना आपल्याला दिसत आहे। जसं की बिफोर आणि आफ्टर आपण दाखवत असतो की आधी कसं होतं आणि नंतर कसं झालं। आपल्याला माहिती आहे घंटी म्हसोबा मंदिरामध्ये एक मोठा अपघात झाला आणि त्याचप्रमाणे दत्त मंदिरच्या सिग्नलचा एक अपघात झाला, गुरुद्वाराला एक अपघात झाला आणि पासपोर्ट कार्यालयापासून सुद्धा एक तरुण या ठिकाणी नागरिकाला आपला जीव गमवावा लागला। असे अनेक अपघात या ठिकाणी झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या ठिकाणी काम चालू केलं आणि आमची मागणी मान्य झाली। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी हानी होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी तात्काळ लवकरात लवकर हे स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग आणि त्या स्पीड ब्रेकरला गतिरोधकाला पट्टे या ठिकाणी मारण्यात यावे आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांचं जीवन हे सुरक्षितरित्या त्यांना या ठिकाणी प्रवास करता यावा आणि स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना कुठला त्रास होऊ नये एवढी या ठिकाणी मागणी करतो। आणि ती मागणी मान्य झाल्याबद्दल मी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि त्याचबरोबर शासकीय शाखा अभियंता भडांगे साहेब या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद।